प्रेमाचा इमोशनल आणि कॉमेडी ड्रामा मांडणारा लास्ट ऑफ खांदा हा चित्रपट 21 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून पुण्यात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. थिएटर बाहेर वाढती गर्दी आणि दिलखुलास प्रतिक्रिया पाहता चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाल्याचं स्पष्ट दिसत आहे. माझ्या ब्रेकअपला अजून एक दिवस पण पूर्ण झालेला नाही आणि हे लोक मला प्रपोज मारायला लागलेत. म्हणजे थोडा तरी विचार केला पाहिजे ना. हे या कुणालाच कळत नाही. त्यांना फक्त एक सिंगल झालेली मुलगी दिसते बास. आणि मी सगळ्यांना ओळखू नये. तू बोललं पाहिजे यार किरण, नाहीतर तुझ्या नशिबात असलेल्या गोष्टी ना दुसऱ्यांना मिळतील. अरे नको ना. शिवम फिल्म क्रिएशन, सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेहा प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी केली आहे. चित्रपटाचे निर्माते प्रदीप मनोहर जाधव तर सहनिर्माते सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव आहेत. लेखक व मुख्य अभिनेता श्रमेश बेटकर, अभिनेत्री जुईली टेमकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. तसेच निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव आदींच्या अभिनयालाही दाद मिळत आहे. पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे यांच्या भूमिकांनीही लक्ष वेधले. लोखंडे आहे. लास्ट ऑफ खांदा हा पिक्चर आताच इंटरमिशन झालेला आहे, पण हा पिक्चर असा आहे की प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट, कोणाचं एखादा ब्रेकअप झालं तर त्या ब्रेकअप मधनं त्याला बाहेर कसं काढायचं हा फक्त आपला जवळचा मित्रच करू शकतो. आणि ही गोष्ट याच्यामध्ये कॉमेडी, विनोद आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनात जे घडते तर अशा प्रकारचा हा पिक्चर आहे. तर त्याच्यामुळे हा पिक्चर खूप छान आहे, सर्वांनी पाहावा. गाणी चांगली आहेत आणि हिरोचं काम पण चांगलं झालं. अजून पुढे सरकलेलं नाही, इंटरव्ह्यू नंतरच्या स्टोरीवर कळेल, पण आतापर्यंत तरी चांगलं वाटलं मला पिक्चर. आपलं मराठी पिक्चर कुठलाही असो, आपण हिंदी पिक्चर थिएटर मध्ये जाऊन बघण्यापेक्षा मराठी चारही आजच्या दिवसाचे लागलेले तिन्ही पिक्चर मी बघणार आहे. मी शुभम जाधव. लास्ट ऑफ खांदा पिक्चर पाहून खूप छान वाटलं. सर्वांनी हा पिक्चर नक्कीच एकदा पहा आणि जे या पिक्चर मध्ये लव्ह स्टोरी बद्दल पाहणं सांगितलेलं आहे ते सर्वांनी नक्की पहा. हर्षिता संतोष मुरबाई आहे. छान होता. स्टोरी आणि ऍक्शन खूप छान होत. हो, त्याला पण हा पिक्चर बघायला पाहिजे. खूप छान आहे. छान आहे, अजून बघायचं आहे, म्हणजे पूर्ण नाही बघितलेलं, पण आम्ही महाराष्ट्राच्या असं त्रास नेहमी बघतो, त्यामुळे चांगलं आतापर्यंत तरी चांगलं पिक्चर आहे. छान आहे. रमेश बेटकरने ऍक्टिंग छान केलेली, कारण ऍक्टिंग मध्ये आधी केलेलंच नाही ना, पहिलीच फिल्म. छान ऍक्टिंग. पण आता जो आपण पिक्चर बघतोय लास्ट ऑफ, एकदम मस्त पिक्चर आहे. आणि जो कॉमेडी सीन आहे एकदम खतरनाक आहे. त्याचे जो ऍक्टर आहे तो हिरो जो बनवलाय स्टार्टिंग पासून, त्यांच्या लव्ह स्टोरी पासून त्यांचा ब्रेकअप पर्यंत तो बेस्ट फ्रेंड आहे. एकदम बेस्ट आहे आणि बेस्ट कॉमेडी मूवी आहे. स्टार्टिंग पर्यंत इंटरमिडिएट पर्यंत तर एकदम छान कॉमेडी मूवी वाटला. आणि हा मूवी एकदा बघायला यावंच तर त्यांनी यावं, सगळ्या फॅमिली सोबत यावं, प्रत्येकाने यावं. चांगला आहे, मला आवडलं. आवडली हिरोची. परत अजून गाणे बघा आपण चालू ते एक बघितलेलं, ते खूप आवडलं. नक्कीच बघा, खूप चांगला आहे आणि कॉमेडी सुद्धा आहे. नक्कीच पाहावं. मराठी मूवीला सुद्धा चांगला होता पिक्चर. वॉज गुड. सरमेश त्यांना तो ओळखतोस. हिरोईन वॉज गुड. नवीन आहे त्यांचं हे. आणि स्टोरी खूप प्रेमाबद्दल भरपूर काही आहे शिकायला. लोकांनी शिकावं, बघावा पिक्चर.